अहमदनगरला शेवगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी शरद पवारांची तिसरी जाहीर सभा आज पार पडत आहे आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच या महाविकास आघाडीच्या बॅनरवरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। तर दुसरीकडे शेवगाव पातळीच्या भाजपचे आमदार जे आहे मोनिका राजळे यांचे पती स्वर्गीय राजू राजळे यांचा देखील बॅनरवरती फोटो लावलेला आहे। यामुळे भाजपने कुठेतरी निवडणूक आयोगाकडे आक्षेप देखील घेतलेला आहे आणि त्या संदर्भात जो निर्णय जो आहे तो येणं बाकी आहे। मात्र आज कुठेतरी शरद पवारांच्या सभेकडे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। त्याची सगळी तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। 4-4:30च्या दरम्यान ही सभा पार पडणार आहे आणि त्याआधी या मंडपात आपण बघू शकतो की सगळे प्रकारचे पक्षाचे झेंडे जे आहे ते लावण्यात आलेले आहे। आणि कुठेतरी आज शरद पवार विखेंवरती काय टीका करता हे पाहणं महत्त्वाचं असणार, कारण गेल्या 3 सभेमध्ये विखे कुटुंबावरती शरद पवारांनी जोरदार टीका केली होती आणि आज शरद पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, शेवगाव, अहमदनगर।